चला गुड मॉर्निंग. आता लग्न संपलेलं आहे आणि आज आम्ही चाललो मलंगडला आणि ही पण चालली तिच्या गावाला. ती आता होलीला आहे रंग खेळायला. आणि बघा आजची मस्तपैकी तयारी आमची मलंगडला जायची. ही बघ उर्मिला बाई बघ कशी मजबूत दिसते. चला हाय गाईड, तुम्ही पण चांगले असाल मस्तपैकी आणि आम्ही पण मस्त आहोत. उर्मिला ब्लॉगवर मराठी यूट्यूबवर तुमचं हार्दिक स्वागत. आता होली येणार आहे. होलीच्या उत्सवात बघूया कसं करायचं ते प्रोग्राम. पहिला प्रोग्राम तर आमचा ठरलेला आहे मलंगडला जायला. फर्स्ट वेल मी मलंगडला जाणार आहे आज ना. गाडी येणार आहे मस्त. चलो गुड बाय. चला आता आम्ही आज संडे आहो, मस्तपैकी मलंगडला चालले आहो. पहिले लोक आजी मलंग बोलायची पण आम्ही तो नाव कॅन्सल केला. आता आम्ही मलंगडवर चाललो आणि 4 धाम ग्रुप. कोण कोण आहेत बघा. बाबाचा गणचे दाबा तो बघा हो. जेवायला जायचे का चला आता आमच्या मामीचा आता तयारीनं डोकटं जेवून आणि डोकटं चांगल्या प्रकारे भरून आणल्यान. एक कोंबरा आणले वाटते. चला डोंगर बघा डोंगर दिसतो पण तो काय स्पष्ट दिसत नाही. मलंगड श्री मलंगडच्या रोडला चढलेलो आहे. आता आम्ही बस डोंगर दिसते समोरच. रोप्याच्या ठिकाणी चालू रोपे आहे. बघूया आता कसं काय परिस्थिती रोप्याची. बघा आता आम्ही मस्तपैकी मलंगडला पोहोचलेलो आहोत. पण रोपेचे मध्ये जाऊ तेव्हा आमची फर्स्ट वेल जाण्याची असं ते रोपे बघा. मलंगडचा रोड आहे मस्तपैकी चांगल्या प्रकारे बनवले देवी गव्हर्नमेंटनी. वाघी वाती पहिला वाघ निघाचा ना डोंगरावर. हाच वाघ चला हाच वाघ. आता रोपेची परिस्थिती आम्ही बघू कशी घे. चला तो बघा आमचा तिकीटवाला आलेला आहे. हे बघा. चला बघा आता आम्ही रोपेच्या लाईनीला त्यांना टिकटा दाखवा. आता आम्ही चाललो प्रवेशद्वार आहे. हे आपले सिक्युरिटी गार्ड गाववालेच आहेत आणि आमची 4 धाम यात्रा चालली आतमध्ये. बघा हे आमचं रोपेचा तिकीट मलंगडवर झालो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आपले का. चला बघा मस्तपैकी जरा आपल्या लोकांच्या सुविधेसाठी बनवलेलं आहे मलंगड जायलासाठी. चला आता आमचे 4 धामची चला वनिता बाय इकडं मामी मेन बॉस, इकडं यशोदाबाई, इकडं आई, इकडं सुगंधा. आज यांच्या वाटते 500 बुडतील. उर्मिला आणि रेखा काय गेली. चला आता बघा गोल 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 रोपेमध्ये जायचं आहे आणि मस्तपैकी. चला आता मामीने जाम मोठा घेतल्या. जाम आय वाकडा तिकडा फिरायला त्याच्या पण नाही. आता सगळी चालल्या मलंगडला मस्तपैकी आणि चला या. आता आम्ही चाललो मस्तपैकी रोप
रोपेमधून आणि रस्त्यालाच रोपा चालले धावत धावत. चला आता घरामध्ये चला बघा आता आम्ही मस्त पाहू मस्त पाहिजे हे करते. आणि चला पहिली वेळ आम्ही मलंगडला बघा. पहिली वेळ तुझी किती वेळ? आम्ही पहिली आलेली आहो. ही पहिली येईल. आमची बाबा पहिली उंचावर आलो आता आम्ही. त्याप्रमाणे बराच ₹150 तिकीट एक पर माणूस. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तिकीट लगेच भेटलं, तुम्ही या आणि मोल मजा करून जा. बाबूचा ₹75 तिकीट घेतला. हाफ आता गाव आलेलं आहे राजस्थान. चला आता आम्ही लिफ्ट बघा. लिफ्टमधून आम्ही उतरलेलो मस्तपैकी. नीचे आज आहे नीचे खाली. चला कसा वाटला का? चला आता आम्ही लिफ्टमधून उतरलेलो आहोत. चला आता रोपे बघा. आणि रोपे एकदम भारी. ड्रायव्हर कुठे आहे? तर बघ ड्रायव्हर बसले मस्तपैकी रोपेचा. कुठला रे तू? खरडचा. चला आपलेच गाववाले बहुतेक आपली लोक. चला आता मंकी पण आहे, वाघ शिव हाती सगळे आहेत. चला जो बाहेर जायचा रस्ता. मंकी बघ. माकरा पण वाघ शिव हत्ती सगळा. मनकी देख कितना है. इधर देख इधर देख. पोलीस खा रहा नाही जिथे. अच्छा रस्ता. चला आता टरबूजा वाटे बिलागल्यान चांगली मस्त पैकी. ओरिजिनल शेतांची टरबूजा. चिप नको आता आम्हाला. चला माकरा बिकराहन मस्त तिकीट घर. पप्पा खेलने दे ना. श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा ट्रस्ट. चला आता मलंगगडवर आम्ही चाललेलो आहोत चांगल्या प्रकारे. बऱ्यापैकी. आता एक घर लागले इथे मस्त पैकी. इथे पीरसाठी शाल टाकायला भेटतील कपडे तुम्हाला बघा. चला आता मलंगगडला पहिली वेळ येण्याची आणि ती पण रोप्यामध्ये आल्यावर. आणि यांची वाटते इथेच घरान कोंबडा घ्यायचा का? चला कोंबडा बकरा तलक दुकाना बिकानान वरती चपला बिपला भेटतान. वरती वनेचा बूर बघा किती मोठा. वनची झारा बघा. झाराचा बघून ओळखा आणि कमेंटमेंट करा. चला आता काही मंडळी आमची थकली वाटते एकदम. नाही ना 4 धामला हेलिकॉप्टरच लागेल. 4 धामला पण तुम्हाला डोलीन नेता माहित आहे ना. आता इथं कुठं न्याव. चला हे गाव वरते खेडे पाड्यांचा बघा. ही अशी घरं वरते मलंगगडवर आहेत.
आणि पूर्वीपासून आहेत. शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून इथे राहतात. आणि काय माहिती आहे का, आपल्याच ठिकाणी सगळा वास्तव्य केलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा आता पुढे काय दिसतंय. चला आता बघा किल्ल्याचा स्वरूप. काही आमच्या घर अशी पहिले जुनी पुराणी घरा होती त्याच्यावर. आणि मोफत पाणी ठेवले इथे मडक्यातला. आणि काय काय वनई भीमाशंकरकडे जाण्याचा मार्ग. चला आता काकड्या वगैरे आहेत, बोरा, चिचा, आंब. ओचकली जाऊ दे. चल ती होती ती आतमध्ये ना, ओचकून नेली. माझ्या हाताला पण हे झालं ना. काय लागला माकर. आता या मस्त काकऱ्या, बोरा, चिचा विकतान बघा घरगुती. पण असं वाटते का आपल्या गावासारखा चाललो आपण, तरी आरिवलीला आहे असा जरा फरक ना ग. मग चला आता किल्ला बघा मस्तपैकी श्री मलंगडचा. मलंगड आता आम्ही वरती पोचलो. हा हा चला आता मस्तपैकी यावी चादरी ठेवल्या पिरवं टाकायला. 100 रुपयापासून स्टार्ट. 100 पासून स्टार्ट चादर घ्यायचे आहे गो. आता 50 वाली काही घेतल्या चादर ती आता अंगावर टाकायची. फार थंडी आहे. आता बाबाच्या यो बाबाचा या दुसरा दर्शन ना. खालते रोप्यामध्ये गेला तो पहिला आणि लास्टचा तिसरा. मग संपूर्ण होऊन जाईल ना रे. आता मस्तपैकी विकायला बसला. उरूस झाला का? झाला ना पौर्णिमेला. हां चला उरूस बिरूस झालेला आहे. हे बघा झेंडा. चला आता इथे वाटते देणगी पावती आहे. हा खायचं आहे ना काय जेवण. आधी दर्शन घ्या नंतर जेवण. चला आता 12 वाजले कंप्लीट बघा. 12. चला आता दर्शन घेऊन पदर घ्या पदर घ्या पदर घ्या पदर घ्या. चला आता आम्ही चला आता बाबाच्या याच्यात टाकलेलं आहे मस्तपैकी. ज्याला कोणला पायापाराचा पटापट पायापारा नसेल तर सरळ निघा. घ्या सुदाम बाबा आणच्या 2-2 परत घेऊन जायच्या. बाबा देतील आपल्याला. चला हे अशा निघा. थांबा. फर्स्ट वेल पीरचे पायापाराची व्यवस्था झालेली आहे. किती वर्षापूर्वीचे? 800 वर्ष पुराणे.
800 वर्षापूर्वीची कील आहे आणि बघा 800 वर्ष 800 साल पुराणा दर्गा आहे आणि तिथं आम्ही आता दुसरा दर्शन पहिला खाली दुसरा आणि चला पटापट एक एक द्या एक याला जरा खोका मस्त हा खोका द्या चष्मा हा हा प्रोजेक्ट चालू आहे का? किती वाजता सुटतं? 5 वाजता सगळी प्रथा आपलीच आहे. चला मस्तपैकी मटण बनवतात जेवणाची व्यवस्था होणार आहे इथे. भीमाशंकर मंदिर. चला आता बाबूला तर काही व्यवस्था झालेली आहे. आता बघा कसं माहिती आहे का, यो एकदम छेडा उंचावर दिसते बघा. हे एक वरती एक काहीतरी किल्ला आहे. पहिला वाघाचा फोटो दाखवी तिथे. तसे वाघ आहेतच आता, ते काही कमी झालं नाही. श्री गणेशान वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा. ते पिंडे आहे. ही पण जुनाच मंदिर आहे वाटतं. प्रत्येक जण शिवशंकराचा दर्शन घेते. आत्ताच महाशिवरात्री गेली. इथे उत्सव होता का? होता ना. महाशिवरात्री आताच गेली. यांचा सप्ताह बसले आताच महाशिवरात्रीचा. बघा कसा गुलाल उधळला. ओम नमः शिवाय. आमच्या शिव मंदिरला या सप्त्याला ओम नमः शिवाय. चला आजचा वार रविवार आहे. उद्या शंकराचा वार आहे. आज खंडोबाचा वार आहे. आता एवढा वय झाला तरी ठेवले ना सुखाची. चला आता शिवशंभोचं दर्शन झालेलं आहे आमच्या मंडळीचा. आणि बरोबर 12:15 वाजले. आणि चला मस्तपैकी जरा थंडीच्या पक्की थंडी असेल आहे ना. चला आता वाघ येईल. उठा. तर ही व्यवस्था मंदिराची करते शिवशंभोची मस्तपैकी. आणि बघा तुम्ही आवर्जून या इथे मंदिराच्या दर्शनासाठी शिवशंभोचे. चला. श्रीमलंगला शंकराचं भीमाशंकरचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घ्यायला तुम्ही आवर्जून या. हो. चला आता पुढच्या पीरला आम्ही चाललेलो आहोत. इथे काहीतरी चायनीज हॉटेल आहे. दुकान बिकान मस्तपैकी वरते किराणा दुकान आहे. आणि दुकान बघा मस्तपैकी. बघा काकडी, पेरू, चिचा, बोरा सगळा.
ते सँडविच, वडापाव, मिसळ, उसळ सगळा. बघा आता आम्ही चाललो तिसऱ्या पीरमध्ये. तिसऱ्या पीरचं दर्शन घेऊ आणि यात्रा समाप्त मस्तपैकी. बघा किती मंडळी आमची येते मागे. चला पटापट चला. मुसलमान लोक कसं करतात ना, दाखव ना कसे बोलतात. जिल्हा परिषद उर्दू शाळा आहे मलंगगड. काहीतरी बोलते तो रे करताना. नाही ये कॅप वा. शंभर रुपयाला मस्त पैकी मटण भेटेल मग. चला आता पीरचा तर आलेला आहे. आता बहुतेक आम्ही वरती आलेलो आहे आणि लास्टचं दर्शन एकदम मस्तपैकी घेऊ. चला सावलीची व्यवस्था मस्तपैकी केलेली आहे. वरती सेट केलेलं आहे. ऊन लागावं नाही त्याकरता आणि बऱ्यापैकी चांगला दिसतो. त्याच्या मागे नाही जात. चला आता माझ्या मागे सगळी मंडळी आमची इथे 100 लोक आहोत. आम्ही सगळी 4 आमची बघा सगळी 100 लोक आणि पूर्ण अर्धी 50 असे एकूण 100 आम्ही आल्या. अखेली नारळ वगैरे घेतला. नारळ फुल मेन दर्गा आलेली आहे आपली शेवटची आणि इथून यात्रा समाप्त होणार मस्तपैकी. चला आता मस्तपैकी बाबाचं दर्शन घेऊया आणि लास्ट मागे थांबा मी आलो. चला आता बाबाच्या दर्शनासाठी आतमध्ये येत आहेत आमची सगळी मंडळी 4 आमची आणि बघा कशी मस्तपैकी चाललं. चला तिकडे चला. हां तिकडे चला लवकर पटापट चला ना. थकत भरली पण पाया तू. लावा. जय बाबा की. चला आता बाबांचं दर्शन मस्तपैकी घेतलेलं आहे आणि ज्योत बीत मस्त जमते.
चला आता बाबाच्या पीरवर आपली चादर पसरली जाते आणि आमची मंडळी चादरीला स्पर्श करून टाकलेली आहे. जय बाबा की. सगळा द्या ना. चला आता बाबांच्या पीरवर आमची चादर टाकण्यात येत आहे आणि बाबा यांना सगळ्यांना प्रसन्न होणार आहे. परत 8 दिवसानं एक चक्कर होईल ना बाबा, बरोबर ना? बघा सगळी खुश होईल लगेच मंडळी. चला जय बाबा की. बेवंडी बेवंडी वसार. अरे मावशी जा ना, तिकडे दे ना, इथे दे ना आई. अरे इथे दे ना. आता गोऱ्याचे टाप आहेत खालते 10 मिनिटाचाच ना रस्ता आहे. 10 मिनिटात आम्ही पोचू तिथे आणि काय गोऱ्याची टापा ते आम्ही बघू. चला आता गोऱ्याचे टाप बघायचं ना. आता स्वीट गेम खेळतो. कधी काय तरी पाहिजे ना. दात आहे ना दात. चला आता गोऱ्याची टाप बघायला चाललो. तिथे टापमध्ये पाणी पण आहे गोऱ्याच्या आणि मस्तपैकी जरा बरा वाटला इथे आम्हाला येऊन. पहिलाच प्लॅन आमचा यो सक्सेस झालेला आहे चांगल्या प्रकारे. आणि तुम्ही पण या आवर्जून आपल्या श्रीमंगलगडला जवळच आहे. भिवंडीपासून बस 20-30 किलोमीटरवर आणि ठाण्यावरून तेवढाच अंतर आहे. तर आमची मंडळी पुढे चाललेली आहे टक्का 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 घोड्यासारखी. चला मेंबर आमचा खाली कोसळलेला आहे. तेवढा व्हिडिओ आमच्याकडे नव्हता ना, नाही तर बरोबर ॲक्शन के साथ आम्ही घेतली असती. चला स्वयंपाक या गल्लीत बनवणार आहोत. एक घोडा वाटते आपला पुढे गेला मोठा. चला आता आम्ही इकडनं खाली उतरू, बघू प्रयत्न. आमच्या बॅगा तशाच राहू द्या. आमची मंडळी मस्तपैकी झाडाचे मधून दिसते. चला आता मस्तपैकी दिल ना दिया. चला आता बघा मस्तपैकी बिल्डिंगी, फार मोठ्या मोठ्या बिल्डिंगी दिसतात. सगळं लोकेशन. आता यो आमचा बबड्या बघ कुठे चढला. टॅलेंट दिल ना दिया. तया माथेरानला गेलतो ना घोड्यावर बसून. यो बोलते मला अख्खा एक गोरा बजा. घेतलं ना अख्खा गोऱ्याचा 1000 रुपये लगेच. 3 किलोमीटर व मस्तपैकी हौद आहे. हौद म्हणजे विहीर आहे. ही विहिरीमध्ये चांगल्या प्रकारे पाणी पण आहे आणि पाण्याचा यूज करत असतील ही लोक दोन सोलनसाठी. चला तरफ जाने का रास्ता. ती बावडी आलेली आहे. बावडी म्हणजे विहीर. हा
चला आता गोऱ्याचे टाप बघायला आता आम्ही आलेलो आहोत. इथे काय भेटते बरं? पाणी भेटते. पाणी पिऊन वरती जायचं आहे. गोऱ्याचे टॉप. आता कोण काय फोटो नाही. अत्तरचा वास जेवून जेवून हा अत्तरचा वास पुरा डोक्यात घुसतो आणि डोका जाम होतो. तुम्हाला कशी ती सवय आहे ना, आम्हाला ते जमत नाही. अत्तर हेच. चला आता आम्ही गोऱ्याचा टाप बघून वरती चढत आहोत, कारण बराचसा खाली होता तिकडं. आणि झाला आमचा घोड्याचे टॉपचा दर्शन. पाणी पण पिला, पाणी अंगावर शिंपला आणि चाललो. रस्ता बघा, दम लागतो. बघा आता आम्ही पेप्स्या घेतल्या जवळजवळ 20-25 वर्षापूर्वीच्या मिलाच्या या 4 आणं 8 आणं 1 रुपयाला. आता या पेप्स्या खावायला मस्त बी लागल्या. इकडं आता बघ बाबूनी व्यवस्था केली पेप्सीची सगळ्यांना. आणि थंड्या गेल्या बरं पार्टी केली. बरेच 20-25 वर्षांच्या ही पेप्सी मी पण खाताव. चला तिची चव घ्या. नाही 4 आण्याला 1. 4 आण्याला 1 पेप्सी. 4 आण्याला बोलतो पेप्सीवाला. बघतो बघा आता. 1 2 बहुत अच्छा. कशा बी लागल्या बघ पेप्स्यांवर. ताण लागलेली ती पेप्सीने भागली. आता पेप्सीवर ताव मरलेला. यांना काही उठवायच्या वाट नाही. आणि पलट टिकून आणि बघा लग्न लावायचे ना. बस झाली बाबा. कसा बी एकच बस. काही मत मम्मी अरे उचल ना आता सर्व नाही. मम्मी ये इकडे ये. थांब रे. कबड्डी डायरेक्ट. हो तो एक कोंबरा निघला बा. चित्रा बांडा कोंबरा गावठी निघलेला आहे आता. हो पण उरी मारील बाबू तो अंगावर. चला संतीच्या धावू नको, पायपाला गुच्छेल. 6वीचा अभ्यास करते पोरे का मस्त पैकी. 6वी. अच्छा अच्छा 6वी. काय नीचे जाओ ना बाबूजी, उल्टा दर्शन क्यों कर रहे हो? पेट दिखा के क्यों जा रहे हो? फायदा क्या इतना ऊपर आने का? पहला दरगाह को ऑलरेडी पहला तो ऐसे खाला दूसरा मिल रहा. मी आजी मलंगची म्हणजे मलंगड मधला यात्रा समाप्त होत आहे आमची. आणि कोणची पिशवी काही नेली समाप्त झाली नाही जेवल्याशिवाय. चला आता आम्ही जेवायला जाऊ. वनभोजन. तुला उपास आहे का? नाही. मला वाटलं उपास आहे. चला हिने कोंबडा आणले खारबावच्या 700 रुपयाचा.
मला वाटलं आपल्यालाच खावा लागेल. तर बोलते देवाना बोलते आवरे लवकर. मग आता आयतं आम्हाला नाही भेटलं तर काय करू का? मला सांग. आता तिकीट चेक करून आम्ही आतमध्ये रोप्यामध्ये जातो. बघा ही बाय चेकिंगला बसले मस्तपैकी. नाही आमचा बघा बॉस IDBT दिल्या ड्युटी बाय ड्युटी संभलतात त्यांची. चला त्यांची काही हरकत नाही. चला आता बघा मस्तपैकी पर्वत आणि ते कबड्डी खेळतात. अरे ये आता बघा वानर शेणा कशी बसले खालते मस्तपैकी मांड्या मोरून. तू काठीशी काठी जवळ सरळ निघले. धर आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला. आता रोपेमध्ये जाऊ. आता लिफ्टमध्ये आम्ही वरती जाऊ. मस्तपैकी लिफ्ट आहे आपल्या सेवेसाठी आणि आम्हाला पण आहे ना सेवा लिफ्टची. चला आम्हाला पण सेवा आहे लिफ्टची. चला आता आपण एका डब्यामध्ये जाऊ खालते आणि चला आता सगळे लिफ्टमध्ये बसल्यात मस्तपैकी. आता तुम्ही कोंबडा आणले का? पक्क आणले. तुम्ही काय आणले का? गोदरी वाटाणे. तुम्ही काय आणले? तुम्ही यावी प्रत्येक यावी डब्बा आणले आमच्या व्या का? आम्ही आता कंच्या तरी झाडाखाली खाऊ. ए थांब रे. आता चेकिंग होते इथे मस्तपैकी आणि आमची गँग आलेली आहे सगळी काठ्या कुट्या घेऊन ना. आता आम्ही खालते रोपेमध्ये जाऊ. रोपे मस्तपैकी बससारखी आहे पण त्या AC चालू नाही रे ते रोपेमधली. चला बघा मस्तपैकी चेकिंग होत आहे आमच्या माणसांची सगळ्यांची. आणि आम्ही मलंगडला जरा मजा केली पण आता सगळ्यांचं पोट खाली वल्यान. चला ते एका 2 रुपये फेप्सी व आधार केले यावी सगळ्यावी. चला आता आम्ही खाली जातो. किती मिनिटात जाते लिफ्ट? कोणाला याचा तर या मस्तपैकी फसकालाच आहे. चांगला आहे पण थोडा थंडीच्या आला तर बरा होईल. युवान उतरला. चला आता सगळं वन भोजन झालेलं आहे. आमची 4 धामची टूर झालेली आहे आता समाप्त. चला आता आम्ही ट्रेकिंगसाठी आलेलो मस्तपैकी. बघा अशा